महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे। गेल्या वर्षी कठोर पावले उचलूनही काही केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार घडल्याने मंडळाने यंदा अशा कलंकित केंद्राची मान्यता रद्द करून ती थेट बंद केली आहे। या केंद्रांवरील परीक्षा आता इतर सुरक्षित केंद्रांवर घेतल्या जाणार असल्याची माहिती अमरावती विभागीय सचिव प्रिया देशमुख यांनी दिली। केवळ कारवाईवर भर न देता विद्यार्थ्यांमध्ये नैतिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी यंदा शपथविधी राबविला जाणार आहे। परीक्षार्थींना परीक्षेपूर्वी मी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही आणि शाळेचे व पालकांचे नाव उज्ज्वल करेन अशी शपथ घ्यावी लागणार आहे। राज्यभरात परीक्षा केंद्रांवर अचानक तपासणी करण्यासाठी 271 भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून संवेदनशील केंद्रांवर ड्रोन कॅमेरा आणि सीसीटीव्ही द्वारे निगराणी ठेवली जाईल। कॉपी पुरवणे किंवा गैरमार्गाला मदत करणाऱ्यांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः केंद्रांना भेट देणार आहेत। प्रश्नपत्रिकांची ने-आण करण्यासाठी पोलीस संरक्षणासह सरकारी वाहनांचा वापर केला जाणार आहे। गेल्या वर्षी कोकण आणि कोल्हापूर विभागात एकही कॉपीचा प्रकार आढळला नाही। तोच आदर्श आता संपूर्ण राज्यासमोर आहे। विद्यार्थ्यांनी कोणत्याही तणावाशिवाय आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे यासाठी आम्ही ही विशेष योजना आखली आहे, असे विभागीय सचिव प्रिया देशमुख यांनी सांगितले। विभागीय ज्या परीक्षा असतात 10वी आणि 12वीच्या, ते आता 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारीपासून आणि 12वीची परीक्षा ही 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे। राज्य मंडळ अध्यक्ष जे आहेत पुण्याचे, त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या परीक्षा घेण्यात येणार आहे। 10वीमध्ये प्रविष्ट विद्यार्थी 1,64,930 आणि 12वीमध्ये 1,56,471। ह्या परीक्षा निकोप वातावरणात पार पडाव्या, अतिशय आनंददायी तणावमुक्त वातावरणात पार पडाव्या यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर जवळजवळ आपल्या विभागामध्ये 57 भरारी पथकं नियुक्त करण्यात आलेली आहेत। राज्य मंडळ पुणे यांनी आपल्याला प्रतिज्ञा पुरवलेली आहे की मुलांना आनंददायी वातावरणात, तणावमुक्त वातावरणात कशी परीक्षा द्यावी आणि त्यासाठी काय आपण तयारी करायला पाहिजे याच्या मार्गदर्शक सूचना त्या प्रतिज्ञेमध्ये आहेत। त्या प्रतिज्ञा आपण संपूर्ण जिल्हाभरात आणि विभागात पोहोचवलेल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये आपल्याला प्रविष्ट होताना, परीक्षा देताना कोणत्या पद्धतीनं परीक्षेला फेस करायचं आहे, त्याला तोंड द्यायचं आहे आणि कोणत्या अतिशय उत्तम यश आपल्याला मिळवायचं आहे याच्या मार्गदर्शक सूचना त्याच्यामध्ये आहेत। आमचे जे अध्यक्ष आहेत अमरावती विभागीय मंडळाचे संघे साहेब, डेप्युटी डायरेक्टर आहेत टाके मॅडम, या तसेच दक्षता समितीचे जे अध्यक्ष आहे मेनली जिल्हाधिकारी एरेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय निकोप वातावरणात अमरावती जिल्ह्यामध्ये परीक्षा घेण्यात येतील। तसेच विभागात सुद्धा अतिशय निकोप वातावरणात परीक्षा पार पडतील, यासाठी सर्वांनी सहकार्य करावं। पालकवर्गांना आणि विद्यार्थ्यांना या निमित्ताने शुभेच्छा। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।